झालीच पाहिजे. सरकारचा धिक्कार असो. बीजेपी सरकारचा धिक्कार असो. बीजेपी सरकारचा धिक्कार असो. हा पेपर फुटल्यानंतर देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. जे विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान झालं. देशात निर्माण झालेली एकंदर बेरोजगाराची क्षमता आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष लक्षात घेता अभिजित दिपके या नावाच्या तरुणानं या पेपरफुटीच्या निषेधार्थ एक मोहीम, देशव्यापी मोहीम निर्माण केली आणि नवी दिल्ली येथे जंतर मंतर येथे त्यांनी उपोषण चालू केलं. या उपोषणामध्ये देशातील जे ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात उडी घेतली आणि या आंदोलनामध्ये सहभाग घेत या संपूर्ण आंदोलनाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी पूर्णतः सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि देशामधील एकंदरीत जी शैक्षणिक परिस्थिती आहे ती सुधारावी या प्रमुख मागणीसाठी सोनम वांगचुक गेली 16 दिवसापासून नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर बेमुदत उपोषणास बसलेले आहेत. दिवसेंदिवस त्यांची शारीरिक पातळी खालवत चाललेली आहे. मला वाटतं की ही कार्यपद्धती सगळ्यात चांगली आहे. सोनम वांगचुकला तू उपोषण सोड असं म्हणण्याची गरज नाही, अशी आवश्यकताही नाही. गरज आहे जे हरामखोर त्याच्या उपोषणाची दखल घेत नाहीत त्यांच्यावर जोडा उगारण्याची. त्यांच्यावर जोडा उगारून की अरे ते माणूस मरायला लागलाय तिथं आणि त्याला तुम्ही बघत नाही आहेत. ह्या बिचाऱ्याला काय म्हणणार आहे? ते तळमळीनं करायला लागलंय सगळ्यांसाठी काम. त्याला नका सांगू. जो दुबळा आहे त्याला सल्ला देणं खूप सोपं असतं, पण जो बळकट आहे त्या विरोधामध्ये उभं राहण्याची ताकद आपल्याला ती मिळाली पाहिजे. अंबाजोगाईकरांनी ते शहाणपण केलंय म्हणून इथं आपण सोनम वांगचुकला निवेदन पाठवलेलं नाही. आपण प्रधानमंत्र्याला निवेदन पाठवलंय की तातडीने लक्ष द्या. 20 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यावेळेला सोनम वांगचुकनं देशातल्या सर्व नागरिकांना अशी विनंती केली आहे की तुम्ही तिथं या. 20 तारखेला जंतर मंतरवरून मोर्चा मिरवणूक ही संसदेकडे जाणार आहे. कुठं रस्त्यात अडवतील किंवा अगोदर अटक करतील काय माहीत नाही, परंतु हा भारताच्या इतिहासाला वळण देणारी तारीख ही 20 जुलै असणार आहे. त्या दिवशी लोकक्षोभ काय आहे ह्या देशामध्ये तो दिसणार आहे. म्हणजे केवळ दिल्लीच्या लोकांनीही रस्त्यावर यायचं ठरवलं तर तिथं फार मोठं वातावरण तयार होईल, पण आता इथं तर देशभरातून लोक जाणार आहे. मला आठवतं की जयप्रकाश नारायणनी राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा नेला होता. इंडिया गेटवर सगळ्यांना जमवायला सांगितलं होतं. त्यावेळेला देशभरातून लाखो लोक तिथं जमलेले होते आणि तीच परिस्थिती आता परत एकदा तयार होते की काय अशी परिस्थिती मला दिसते आहे. अंबाजोगाईबद्दल सांगायचं तर यापूर्वी आपण मणिपूरचा जेव्हा अत्याचार झाला त्यावेळेला उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला आणि गाव एकत्र आलं. मला काळजी अशी वाटत होती, खरं तर मलाही त्याचा अपराध भावना आहे की सोनम वांगचुकला जेव्हा अटक झाली, कशाखाली? देशद्रोही कलमाखाली, राष्ट्रीय सुरक्षा कायदा ह्या कायद्याखाली जेव्हा अटक झाली त्यावेळेला आपल्या गावामध्ये काही प्रतिक्रिया उमटली नाही. आपल्या गावामध्येच नाही तर संबंध देशामध्ये कुठं फारशी प्रतिक्रिया उमटली नाही. त्याचं कारण आपण आळशी होतो हे नसून सरकारच्या दहशतीचं वातावरण होतं.
सरकारनं अशी दहशत निर्माण केलेली होती की तुम्ही बोललात तर याद राखा, तुमच्या घरावर बुलडोजर चालू शकतो, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं, तुमच्या कुटुंबियांच्या मागे इन्कम टॅक्सचा ससेमिरा लावला जाऊ शकतो, पोलीसचा ससेमिरा लावला जाऊ शकतो. ही दहशत त्यांनी तयार केलेली होती, म्हणून त्यावेळेला प्रतिक्रिया झाली नाही. परंतु ज्या वेळेला कॉक्रोच जन्माला आलं त्यांनी हे तोंड फोडलेलं आहे, लक्षात घ्या. आज जे आपल्याला एक मोठं धाडस मिळालं त्याच्या मागे हे कारण आहे की जेव्हा कॉक्रोचेस रस्त्यावर आले, तो दीपके परदेशातून भारतात आला आणि जंतर मंतरवर जमायचं ठरवलं, त्यावेळेला थोडासा देश मोकळा झाला. आमचे काही समाजवादी मित्र आहेत, त्या समाजवादी मित्रांनी त्याची टर उडवली, त्याच्या विरोधामध्ये बोलले, त्याला RSSचा हस्तक म्हणले की याला परवानगी कशी काय मिळते वगैरे. पण आज त्यांचे डोळे उघडले असतील की ही मुलं ही कुणाचीच नाहीत, RSS नाहीत, कम्युनिस्ट नाहीत, डावे नाहीत, उजवे नाहीत, ही मुलं आहेत. हे देशाचं भविष्य आहे आणि त्यामुळं ती मुलं कुणालाही ऐकण्याच्या अवस्थेमध्ये नाहीत. म्हणून त्यांनी तिथं उपोषण केलं आणि त्यांच्या जंतर मंतरवरच्या उपोषणामुळे या देशामधलं वातावरण डेमोक्रॅटिक झालं. लोकशाहीला पोषक अशी घटना हे कॉक्रोचेसच्या उपोषणाने केली. त्याच्यात सोनम सामील झाली. सोनम हा गांधीवादी माणूस आहे, तो हिंसेच्या विरोधात आहे. त्यांनी जेव्हा या मुलांशी बोलले की तुम्हाला विदेशी लोकांचा पाठिंबा आहे का, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात का, आणि तिसरी गोष्ट तुमचा हिंसेवर विश्वास आहे का, तुमचा हिंसेवर विश्वास असेल तर मी तुमच्या सोबत येणार नाही, ही स्पष्ट भूमिका सोनमनं घेतली. आणि म्हणून मला असं दिसतं या देशामध्ये अशा हुकुमशाहीकडे जाणारं सरकार जर रोखायचं असेल तर त्यासाठी निर्दलीय नेता लागत असतो. कोणत्याही पक्षाच्या एकट्याच्या जीवावर सत्तेला धक्का देता येत नाही. 75 साली जयप्रकाश नारायण तेही निर्दलीय होते. अण्णा हजारे काय असतील ते असतील, शहाणे मूर्ख मी नाही म्हणत, परंतु जे काही असतील तेही निर्दलीयच होते. आणि आज सोनम वांगचुक उभा राहिलेले आहेत तेही निर्दलीयच आहेत. आणि ही आपल्यासाठी मोठी आशादायक गोष्ट आहे की जे एक तरी माणूस असा उभा राहिला निर्दलीय, ज्याला देशामध्ये ओळख आहे, त्याला ज्याची बांधिलकी अहिंसेशी आहे, शांततामयतेशी आहे, असा एक माणूस आपल्या सोबत आहे. हा मोठा दिलासा आहे. सोनम यांच्या प्रकृतीबद्दल मलाही चिंता वाटते, परंतु मला जास्त राग येतो ते मोदीवर. की झाला तुम्ही काय सत्ता चालवतायत का काय करतायत, तुम्ही इतके क्रूर कसे होऊ शकता. अरे ती लहान लहान मुलं त्यांच्याबरोबर सोनम बरोबर बसलेली, ज्यांनी आयुष्यात कधी उपवास बघितला नाही, ती मुलं उपोषण करतायत आणि त्यांना दवाखान्यात न्यावं लागतंय. इतकी वाईट अवस्था तुमच्या राजधानीत, तुमच्या बुडाखाली तिथेही ही घटना होते आहे. आणि तुम्ही त्याला बोलायला बघायला जाऊ द्या, तिथं जा म्हणत नाही मी, पण प्रतिक्रिया. अरे तुम्ही आला इथं तो जारंगे उपोषणाला बसला की मंत्रिमंडळ जातं, तिथं अमुक उपोषणाला बसला मंत्रिमंडळ जातं. आणि हे लोक उपोषण करतायत, अत्यंत प्रामाणिकपणे उपोषण करतायत. 8.5 किलो वजन 17 दिवसात कमी होणं ही काही साधी गोष्ट नाहीये. त्याचा शुगर लेवल एकदम डाऊन झालेला आहे. अशा अवस्थेतला हा माणूस तिथं आहे, त्याच्याशी बोलायला तुम्हाला कुणाला पाठवता येत नाही. सरकारच्या वतीनं बोलायचंच नाही. ते आता कालिदास सांगत होता की 111 दिवस उपोषण केलं आणि तो माणूस मेला. काय घेणं देणं नाही त्यांच्यामध्ये. भाषेच्या प्रांतरचनेच्या वेळेला आंध्र प्रदेशमध्ये एक जण असेच उपोषण करताना मेले होते. आग डोम उसळलेला होता. मला वाटतं मी सरकारला नम्रपणे इशारा देऊ इच्छितो की ही भारतीय जनता खूप सहनशील असली तरी सहनशीलतेला मर्यादा आहे. ही जनता जेव्हा खवळते तेव्हा भले भल्यांचे ताज उधळून टाकते. भल्या भले लोकांना जे सिंहासन फेकून देते. हे लक्षात घ्या. या देशानं इंदिरा गांधीला जागा दाखवली होती. तुम्ही तर काही तिच्यापेक्षा फार मोठे नाही आहात.
लक्षात घ्या की तुम्हाला सुद्धा ही जनता धडा दाखवू शकते. म्हणून आम्ही अंबाजोगाईकर ही नम्र विनंती करतो तुम्हाला की तुम्ही आता तरी लक्ष द्या. मला वाटतं की ज्या प्रकारे आपण आज हे पुढाकार घेतला, ज्या लोकांनी पुढाकार घेतला, हे सगळे मित्र आपले, यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि 20 तारखेला परत सावध राहा. पासून या देशाचा एक महानायक सोनम वांगचुक, एक पर्यावरणवादी, या देशाचा विकास करू इच्छितो असा एक माणूस लढा उभारलाय. त्यानं कशासाठी उपोषण करतोय, कशासाठी? त्याचा कोणी नातू किंवा मुलगा नीटची परीक्षा देत नव्हता. त्या अभिजित दापके नावाचा तिथं एक माणूस आहे ज्यानं हे आंदोलन उभारलं, त्याच्याही नीटची काही संबंध नाही आहे. परंतु या देशाचं भवितव्य, या देशामध्ये डॉक्टर घडविणारी जी परीक्षा आहे तो पेपर फुटतो आणि तो पेपर फुटल्यानंतर 20 मुलं आत्महत्या करतात आणि तरीही हे सरकार असंवेदनशील आहे. या सरकारला जागी करण्यासाठी गेल्या 17 दिवसापासून हा सोनम वांगचुक नावाचा एक लढवय्या ज्येष्ठ सेनानी तिथं लढत आहे तुम्हा आम्हासाठी, भारतीयांसाठी. आणि त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण इथं अंबाजोगाईकर, सजग अंबाजोगाईकर एकत्र झालेलो आहोत. हा लढा या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारच्या जे विचारसरणी आहे, नैतिक मूल्य ढासळलेलं हे सरकार आहे. एखाद्या माणसाचा जीव या सरकारला काहीच वाटत नाही. 17 वर्षापासून जसं अमर हबीब काकांनी सांगितलं, त्यांची शुगर लेवल कमी झालेली आहे. 60 वर्षाचा हा माणूस, त्याच्या किडन्या खराब होऊ शकतात 17 दिवसाच्या उपोषणानं. आणि तरीही हे सरकार संवेदनशील नाही, एक प्रतिनिधी सुद्धा तिथं पाठवत नाही. त्यावरून या सरकारला या जनतेची किती काळजी आहे हे आपल्याला लक्षात येतं. MPSCचे पेपर फुटले तरी या सरकारला गांभीर्य नाहीये. या देशातले तरुण बेरोजगार आहेत तरी या सरकारला गांभीर्य नाहीये. या देशाची अधोगती होते, GDP कमी होते तरी या सरकारला देणं घेणं नाही. राम मंदिरामध्ये चोरी होत आहे तरी या सरकारला देणं घेणं नाही. मग या सरकारला नेमकं करायचंय काय, हा आमचा सवाल अंबाजोगाईकर म्हणून तुम्हाला आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष काय करतायत किंवा कोणता नेता काय करतोय याच्या विरुद्ध आंदोलन करतो का, हा प्रश्न महत्वाचा नाही. आता मी काय करतोय आणि मी काय केलं पाहिजे, ही भारतीय म्हणून जी भावना आहे, हे मत आहे, हा विचार आहे. मला असं वाटतं की आता प्रत्येकाने विचार करायचे की या लढ्यामध्ये माझं योगदान काय असणार आहे. विरोधी पक्ष नेते येतील नाही येतील आपल्याला देणं घेणं नाही. भारत माझा देश आहे आणि मी भारतीय आहे, ही जी भावना भारतीयत्वाची आहे, ही भारतीयत्वाची भावना या लढ्याला आता तीव्र स्वरूप देणार आहे. आणि म्हणून आपण पिक्चर मध्ये हिरो शोधतो, परंतु समाजामध्ये जे खरे हिरो आहेत, जे सोनम वांगचुक आहे, ते 3 इडियट्स मधलं जे फुनसुक वांगडू नावाचं पात्र आहे, ज्याला आपण खूप कौतुक केलं, आमिर खानला त्याच्यासाठी पुरस्कार भेटला. आणि हे फुनसुक वांगडू नावाचं जे पात्र होते ते सोनम वांगचुक यांचं आहे. आपण पिक्चर मध्ये त्यांची स्तुती केली, परंतु खऱ्या जीवनाच्या लढाईमध्ये ज्यावेळेस हा माणूस उतरलेला आहे त्यावेळेस या हिरोला आपण ओळखलं पाहिजे. या समाजातल्या हिरोला आपण कौतुक केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहिलं पाहिजे एक भारतीय म्हणून. एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो. येणाऱ्या 20 तारखेला जे काही तिथं ठरल घडल आणि जे काही आंदोलन तिथं होईल त्यानुसार आपण अंबाजोगाईकर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वनवा लागलेला आहे, वनवा पेटलेला आहे. माझी चिमणीचीच चोच आहे, परंतु त्या चिमणीच्या चोचीनं मी पाणी आणलं त्या वनव्यावर टाकल. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये एकच होईल की बाबा अंबाजोगाईकरांची चोच लहान होती, परंतु वनवा विजविणाऱ्याच्या यादीमध्ये अंबाजोगाईकरांचं नाव लागेल, भडकविणाऱ्यांच्या यादीत नाही. एवढं बोलतो आणि 20 तारखेला याहूनही मोठ्या तीव्र आंदोलनाला सगळ्यांनी सज्ज राहावं एवढी विनंती करतो. धन्यवाद.